श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. चला तर आज आपण जाणून घेऊया की श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ कसं बनवायचं. हा प्रश्न बहुतेक जणांना पडतो. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊयात की श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे आणि या तीर्थाचे फायदे पण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचे पठण केल्याने मनातील भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते आणि श्री स्वामी समर्थांची कृपा होते. तर हे तीर्थ कसे बनवायचे चला तर जाणून घेऊया. त्यासाठी आपण आपल्या देवघरासमोर बसावे. त्या एका पेल्यामध्ये पाणी भरून घ्यावे. पाणी हे स्वच्छ असावे. आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा व एक अगरबत्ती लावावी. तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा. हात पाण्यावर ठेवून 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी. चिमूटभर रक्षा पाण्यात टाकावी. हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे. तर तारक मंत्राचे तीर्थ बनवल्याने कोणते फायदे होतात? तर पहिला फायदा म्हणजे मनातील भीती नष्ट होते, अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील आपला विश्वास वाढतो, तसेच संकटातून सुटका होते व श्री स्वामी आईंची आपल्यावर कृपा होते. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना एक मन एकाग्र आणि भावपूर्ण असावे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे खूप महत्वाचे आहे. तारक मंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यावे आणि घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ बनवून नियमितपणे घ्या. तारक मंत्राच्या पठणाने मानसिक आणि शारीरिक आरोग्य ही सुधारते. त्यामुळे मानसिक आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. या मंत्राच्या पठणामुळे मनातील भीती, चिंता, नकारात्मक विचार आणि तणाव कमी होतो. तसेच मंत्राच्या पठणामुळे मन शांत आणि स्थिर होते. या मंत्राच्या पठणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. तारक मंत्राच्या पठणाचा शारीरिक आरोग्यावरही अनेक सकारात्मक परिणाम होतात. या मंत्राच्या पठणामुळे रक्ताभिसरण सुधारते. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांपासून बचाव होतो. तसेच या मंत्राच्या पठणामुळे रोगप्रतिकारशक्तीही खूप वाढते आणि शरीर निरोगी राहते. तसेच भक्तांना वारंवार पडणारे प्रश्न असे असतात की तारक मंत्राचे तीर्थ किती वेळा घ्यावे? तर त्याचे उत्तर आहे, तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2दा घेऊ शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे तीर्थ घेऊ शकता. तसेच तारक मंत्राचे तीर्थ कोणीही घेऊ शकतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायक आहे. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही तुमच्या पूजा घरात किंवा घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही पिऊ शकता, आंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता किंवा तुमच्या अंगावर शिंपडून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे तीर्थ वापरू शकता. तर मित्र हो, ही होती अशी सर्वही तारक मंत्राचे तीर्थ बनवण्याची माहिती. जर ती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत यामार्फत पोहोचू शकेल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी.